नमस्कार मंडळी, मी सौ श्रेयसी कर्वे. विठ्ठला भाग 2. कालच्या भागामध्ये पुंडलिकाच्या भक्तीने प्रसन्न होऊन पांडुरंग पंढरपुरी आलेला आपण बघितला. मग तो पांडुरंग पंढरपूरला आल्यावर काय बरं झालं पाहूया आजच्या भागामध्ये. तर ज्ञानदेव असं म्हणतात, कल्पना वृक्षासी देखिले, चिंतामणीस चिंतिले, कामधेनुसी अपेक्षिले, जीव्या जीवविले, तेची हरिरूप पंढरी आहे. म्हणजे पंढरपुरात जणू कल्पवृक्षच अवतरला, प्रत्यक्ष चिंतामणीच लाभला, कामधेनूच जणू आली, असं हे संजीवन स्वरूप हरीच्या रूपाने पंढरपुरात कमरेवर हात ठेवून उभं ठाकलं. आम्हाला आता पंढरपूर सोडून कुठे जायची इच्छाच होत नाही. पंढरपूर हेच आमचं चिरंतन विश्रामधाम. आम्ही आता इथेच राहणार, हा संकल्प आहे प्रत्यक्ष ज्ञानदेवांचा. ज्ञानदेवांनी विठुरायाला सर्व सुखाचं आगर असं म्हटलं, तर एकनाथांनी तोच भाव सकल सुखाचे जे सुख तेची सोली व श्रीमुख असं म्हटलं. साध्या डोळ्यांना न दिसणारं निर्गुण रूप सगुण दृश्य स्वरूपात कसं सामावलं आहे, हेच नाथ येथून सांगतायत. मराठीतल्या संतकवींना पांडुरंग हा जसा अतिशय परमप्रीतीचा, जीवाभावाचा, तसा दक्षिण भारतातही तो असाच लोकप्रिय. कर्नाटकामध्येही त्याचे खूप भक्त. आपल्या या विठ्ठलाला कानडा राजा पंढरीचा आपण म्हणतोच. दक्षिणेतल्या अनेक कवींनी सुद्धा विठूच्या गुणवर्णनपर काव्यरचना अनेक केल्या आहेत. अगदी आद्य शंकराचार्यांनी सुद्धा पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि त्याच्यावर पांडुरंगाष्टकम हे स्तोत्र रचलं. रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजणी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. असा हा विठ्ठल, विठोबा आपल्या महाराष्ट्रातील एक प्रधान दैवत हे आपण पाहिलं. विष्णूचा अवतार असणारा कृष्ण आणि तत्स्वरूपी विठ्ठल यांची भक्ती अशा प्रकारे महाराष्ट्र कर्नाटकामध्ये प्राचीन काळापासूनच रूढ आहे. नंदाघरी नांदणारा कृष्ण विठ्ठल रूपाने पंढरीत प्रकटला असं निवृत्तीनाथ म्हणतात. विष्णूशी संबंधित असलेलं एकादशी व्रत विठ्ठलाचे वारकरी अतिशय निष्ठेने करतात. विष्णूला प्रिय असलेली तुळस त्यांना फारच प्रिय. तिच्या काष्ठमळांच्या माळा ते गळ्यामध्ये घालतात. वारीमध्ये ही तुळस डोक्यावर घेऊन नाचतात सुद्धा. तसंच गोपाळकाला हा गोकुळातल्या बाळकृष्णाचा एक भोग आणि विठ्ठलाच्या वारीची सांगताही काल्यानेच होते. असा हा विष्णू, कृष्ण आणि विठ्ठल यांचा ऐक्य संबंध लोकमान्यच आहे. ज्ञानदेवांच्या मतेही श्रीहरीच विठ्ठल रूपाने भीमातीरी आला आणि त्याने आपल्या सुदर्शन चक्रावर पंढरी बसवली. ज्ञानदेवांच्या घराण्यामध्ये विठ्ठल भक्ती होतीच. त्यांना गुरुपरंपरेने सुद्धा विठ्ठल भक्तीचा वारसा लाभलेला होता. त्यांच्या वडिलांचं नाव विठ्ठलपंत. विठ्ठलपंत हे आषाढी आणि कार्तिकी वारीला पंढरपूरला गेल्याचा उल्लेख नामदेवांनी केलेला आहे. पंढरपूर क्षेत्री युगानुयुगे विटेवर उभा असलेला हा विठ्ठल, या विठ्ठल शब्दाच्या अनेक व्युत्पत्ती आहेत. विष्ठल म्हणजे दूर, रानातील जागा. यावरून विठ्ठल देव म्हणजे रानामध्ये राहणारा देव असा अर्थ इतिहासाचार्य भिका राजवाड यांनी सांगितलेला आहे. तर विष्णुबुवा जोगांनी बीचा केला विठोबा, बीचा केला ठोबा या तुकारामांच्या अभंगांच्या आधारे असं सांगितलं की वेद म्हणजे जाणणं किंवा ज्ञान आणि ठोबा म्हणजे मूर्ती, म्हणजे विठोबा म्हणजे ज्ञानमूर्ती. एकंदर सारांशाने असं बघता येईल की विठ्ठल हा शब्द विष्णू या शब्दाचं अपभ्रंश रूप आहे. विठोबाला पांडुरंग असंही म्हणतात. पांडुरंग हे धवल शिवाचं नाव. याचंच कानडीमध्ये रूप होतं पंडरंगे. म्हणूनच पांडुरंग अथवा पंडरंग याचे पूर ते पंढरपूर
असा डॉक्टर रा.गो. भांडारकर यांनी अर्थ लावला आहे. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्नतिलका सखी प्रभा, लतादिनीने गायलेला हा अभंग आपल्या सर्वांना माहीतच आहे. हा पंढरपूरचा विठोबा उपास्य दैवत असलेला आणखीन एक भारतीय भक्ती संप्रदायापैकी प्रमुख संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय. ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम इत्यादी संतश्रेष्ठ या पंथामध्ये होऊन गेले आणि आपल्या वाङ्मयाच्या रूपाने त्यांनी पंथाला प्रसिद्धी आणि गौरव प्राप्त करून दिला. कसा तो पाहूया उद्याच्या भागात.